माननीय सभापती जी, राष्ट्रपतीजींच्या अभिभाषणावर इथे विस्तृत चर्चा झाली आहे. मी राष्ट्रपतींना जी का धन्यवाद धन्यवाद देण्यासाठी इथे उभा आहे. में या चर्चेत बोलण्यासाठी हिस्सा लेने आपण मला वेळ दिला मैं आपका यासाठी मी आपला आभारी आहे. आदरणीय राष्ट्रपतीजींनी गेल्या काळात कोरोनाच्या या कठीण काळातही में भी देशानं चहूबाजूनी चहु दिशा में कशा प्रकारचे उपक्रम राबवले, कशा प्रकारे देशातले दलित, शोषित, पीडित, गरीब, महिला, युवा यांचं आयुष्य सक्षम करण्यासाठी, करण के लिए त्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी देशात ज्या काही घडामोडी कामं झालीत त्याचा एक संक्षिप्त आराखडा इथे देशासमोर सादर केला. आणि त्यात आशा देखील होती, संकल्पही होता, विश्वासही होता आणि समर्पण सुद्धा होतं. अनेक मान्यवर सदस्यांनी यावर विस्तृत चर्चा केली. माननीय खरगेजी यांनी काही देशासाठी, काही त्यांच्या पक्षासाठी, काही स्वतःसाठी अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या. आनंद शर्माजी यांनीही त्यांना दिलेल्या वेळेबद्दल त्यांना जरा आक्षेप होता, मात्र तरीही त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांनी हे सांगितलं की देशानं मिळवलेल्या उपलब्धी सुद्धा मान्य करायला हव्या. श्रीमान मनोज झा यांनी अभिभाषण हे राजकारणापलीकडे असलं पाहिजे परे होना चाहिए असा एक चांगला सल्ला सुद्धा दिला. प्रसन्न आचार्यजी यांनी वीर बाल दिवस आणि नेदाशी यांच्याशी संबंधित कामांचं कौतुक केलं. विस्तार से सराहना की. डॉक्टर फौजिया खानजी यांनी संविधानाच्या सन्मानाविषयी विस्तृत मतं मांडली. प्रत्येक सदस्यानं आपल्या अनुभवांच्या आधारे, अनुभव के आधार पर आपल्या राजकीय विचारसरणीच्या आधारावर आणि राजकीय परिस्थितीच्या आधारे अपनी आपापली मतं मांडली आहेत. मी सर्वच माननीय सदस्यांचं यासाठी मनपूर्वक आभार मानतो. आदरणीय सभापतीजी, आपला देश आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय. पंचाहत्तर वर्षांच्या स्वातंत्र्याच्या कालखंडात देशाला दिशा देण्याचं, देशाला गती देण्याचं अनेक स्तरांवरती प्रयास हुए. प्रयत्न झाले आणि आता त्या सगळ्याचा लेखाजोखा काढून जे चांगलं आहे उसे आगे ते बढ़ाना, पुढे घेऊन जाणं आणि जिथे त्रुटी राहिल्या आहेत त्या सुधारणं आणि जिथे नवे उपक्रम हाती घेण्याची गरज आहे तिथे ते नवे उपक्रम हाती घेऊन राबवणं. आणि जेव्हा देश स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण करेल तेव्हा आपल्याला देश कुठे घेऊन जायचा आहे, कैसे ले कसा घेऊन जायचा आहे, कोणकोणत्या योजनांच्या आधारे आपण देशाला पुढे घेऊन जाऊ शकतो हे ठरवण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा काळ आहे. आणि आपण सर्व राजकीय नेत्यांनी, राजकारणातल्या कार्यकर्त्यांनी आपलं लक्ष आणि देशाचंही लक्ष और देश का ध्यान भी येत्या 25 वर्षात देशाला कुठे घेऊन जायचं इसके लिए याकडे केंद्रित करायला हवं. केंद्रित करना चाहिए. और आणि मला विश्वास आहे
की त्यातून जे संकल्प केले जातील ते पूर्ण करण्यात सर्वांचा सामूहिक सहभाग असेल. सर्वांची जबाबदारी असेल. आणि त्यामुळे जी 75 वर्षांची गती होती त्याच्या कित्येक पट जास्त वेगाने आपण देशाला बरंच काही देऊ शकतो. आदरणीय सभापतीजी, कोरोना ही जागतिक महामारी आहे आणि गेल्या 100 वर्षात मानवजातीनं इतकं मोठं संकट अनुभवलेलं नव्हतं. आणि संकटाची तीव्रता बघा. आई आजारी आहे मात्र मुलगा तिच्या खोलीत प्रवेश करू शकत नाही. संपूर्ण मानवजातीसाठी हे किती मोठं संकट होतं. आणि आताही हे संकट बहुरूपी आहे. प्रत्येक वेळी काहीतरी नवं रूप घेऊन हा आपल्या समोर आणखी नवीन समस्या घेऊन येतो आहे. आपला देश आणि संपूर्ण जग आणि सगळी मानवजात या संकटाशी झुंज देत आहे. आपले नवनवे मार्ग शोधत आहे. आज 130 कोटींच्या भारतासाठी जगात जेव्हा कोरोनाची सुरुवात होती तेव्हा सगळीकडे ही चर्चा होती की भारताचं काय होईल आणि भारतामुळे जगाचं किती नुकसान होईल याच दिशेनं सगळी चर्चा सुरू होती. मात्र हे 130 कोटी देशबांधवांच्या संकल्प शक्तीचं सामर्थ्य आणि त्यांच्या आयुष्यात जी काही साधनं उपलब्ध होती ती घेऊनच आयुष्यात शिस्त आणण्याचा प्रयत्न केला. तो इतका प्रभावी होता की आज जगात भारताच्या या प्रयत्नांची प्रशंसा केली जात आहे. आणि भारताचा गौरव हा कोणत्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम नव्हता. कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यक्रम नव्हता. हे यश देशाचं आहे. देशातल्या 130 कोटी भारतीयांचं आहे. जर तुम्हीही या यशात भागीदार झाले असता तुम्हालाही त्याचा वाटा घेता आला असता. मात्र आता जर हेही शिकवावं लागणार असेल असो. लसीकरणाबाबत आता प्रश्न काळात आमच्या आदरणीय मंत्र्यांनी सविस्तर माहिती दिली की कसा भारत लसीकरण करण्यात, बनवण्यात, संशोधन करण्यात, अभिनव उपाय करण्यात आणि त्याच्या अंमलबजावणीतही पुढे गेला. आज जगात अनेक ठिकाणी लसीकरणाविरुद्ध मोठमोठी आंदोलनं सुरू आहेत. मात्र भारतात लस घेऊन माझा फायदा हो न हो पण माझ्यामुळे इतर कुणाचं नुकसान होणार नाही या एका भावनेनं 130 कोटी भारतीयांना लस घेण्यासाठी प्रेरित केलं. हे भारताच्या मूलभूत विचारांचं प्रतिबिंब आहे जे जगातल्या सर्व लोकांपुढे ठेवणं सर्व भारतीयांचं कर्तव्य आहे. केवळ स्वतःचं संरक्षण करण्याचा विषय असता तर घेऊ की न घेऊ असा विवाद होऊ शकला असता. मात्र जेव्हा त्याच्या मनात विचार आला की माझ्यामुळे कोणाला त्रास होऊ नये तेव्हा त्यानं ठरवलं की मग ही लस मी घ्यायलाच हवी आणि म्हणून त्यांनी लस घेतलीही. या भारताच्या मनाविषयी, भारताच्या माणुसकीच्या भावनेची, भारताच्या मानवतेची गौरवगाथा आपण जगापुढे मांडू शकतो. आज 100% लसीकरणाच्या उद्दिष्टाच्या दिशेनं आपण जलद गतीनं वाटचाल करतो आहोत. मी सन्माननीय सदस्य, सर्व आदरणीय सदस्यांसमोर आमचे पहिल्या फळीतले कार्यकर्ते, आरोग्य कर्मचारी, आपले वैज्ञानिक यांनी जे काम केलं आहे त्यांचं कौतुक केल्यामुळे भारताची प्रतिभा तर बहरेलच, त्याशिवाय अशा प्रकारे आयुष्य वेचणाऱ्या लोकांची उमेदही वाढेल. आणि म्हणूनच हे सभागृह अत्यंत अभिमानानं या सर्वांचं अभिनंदन करत आहे, त्यांना धन्यवाद देत आहे.
आदरणीय सभापतीजी, या कोरोना काळात 80 कोटींपेक्षाही जास्त देशबांधवांना इतक्या दीर्घ काळासाठी अन्नधान्याची विनामूल्य व्यवस्था केली, जेणेकरून त्यांच्या घरातली चूल पेटणार नाही अशी परिस्थिती कधीही येऊ दिली नाही. ये काम भारतानं हे काम करून संपूर्ण जगासमोर एक उदाहरण सादर केलं. याच कोरोना काळात जेव्हा इतक्या अडचणी होत्या, बंधनं होती, त्या असूनही उसके बावजूद भी प्रगतीत वारंवार अडथळे येत असतानाही बार बार ऑब्स्टिकल के बीच भी लाखो कुटुंबांना, गरिबांना पक्की घरं देण्याचं आपलं वचन पूर्ण करण्याच्या दिशेनं आम्ही सातत्यानं वाटचाल करत राहिलो. आणि आज गरिबांचं घर सुद्धा लाखो रुपयांचं झालं आहे. जितक्या कोटी लोकांना ही घरं मिळाली आहेत, त्या प्रत्येक कुटुंबाला आज आपण लखपती म्हणू शकतो. आदरणीय सभापती महोदय, याच कोरोना काळात 5 कोटी ग्रामीण कुटुंबांपर्यंत नळानं पाणी पुरवठा करण्याचं काम करत करके एक नवा विक्रम प्रस्थापित करण्यात आला आहे. याच कोरोना काळात जेव्हा पहिली टाळेबंदी लागू झाली होती, तेव्हा इतर विचारपूर्वक अनेकांशी चर्चा करून आणि त्यासाठी जरा धाडस करण्याचीही गरज होती की गावातल्या शेतकऱ्यांना टाळेबंदीपासून मुक्त ठेवलं जावं. हा निर्णय खूप महत्त्वाचा होता. मात्र आम्ही ते पाऊल उचललं आणि त्याचे परिणाम म्हणून आमच्या शेतकऱ्यांनी या कोरोनाच्या काळातही विक्रमी पीक घेतलं. आणि आम्हीही किमान हमी भावानं अन्नधान्याची विक्रमी खरेदी करत नवे विक्रम प्रस्थापित केले. याच कोरोना काळात पायाभूत सुविधांशी संबंधित अनेक प्रकल्प पूर्ण करण्यात आले. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की अशा संकट काळात पायाभूत सुविधांसाठी जी गुंतवणूक केली जाते, त्यामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतात. आणि म्हणूनच आम्ही त्यावरही भर दिला, जेणेकरून रोजगार देखील मिळत राहावा आणि आपण आपले सगळे प्रकल्प सुद्धा पूर्ण करू शकू. अडचणी आल्या, मात्र आम्ही त्या पार केल्या. याच कोरोना काळात मग ते जम्मू काश्मीर असो किंवा ईशान्य भारत असो, प्रत्येक काळात अत्यंत व्यापकपणे या प्रदेशांचा विकास करत प्रगतीची यात्रा पुढे नेली आणि आम्ही ती वाटचाल केली आहे. याच कोरोना काळात आपल्या देशाच्या युवकांनी, युवा वर्गानं क्रीडा जगतातल्या प्रत्येक क्षेत्रात भारताचा तिरंगा, आपला राष्ट्रध्वज दिमाखानं फडकवण्याचं मोठं काम केलं. देशाला आत्मसन्मान मिळवून दिला. आज सगळा देश आपल्या युवकांनी क्रीडा क्षेत्रात ज्या प्रकारचं प्रदर्शन केलंय आणि कोरोनाची इतकी बंधनं असतानाही त्यांनी आपले परिश्रम, आपली तपश्चर्या कमी होऊ दिली नाही, आपली साधना कमी होऊ दिली नाही आणि देशाची प्रतिष्ठा वाढवली. आदरणीय सभापती महोदय, याच कोरोना काळात आज जेव्हा आपल्या देशातला युवक स्टार्टअप म्हणजे भारताची युवा शक्ती अशी एक ओळख बनली आहे, हे दोन्ही शब्द आज समानार्थी बनले आहेत. आज आपल्या देशातले युवक स्टार्टअपमुळे स्टार्टअपच्या जगात पहिल्या 3मध्ये भारताला स्थान मिळालं आहे. आदरणीय सभापती महोदय, याच कोरोना काळात मग ते कोप 26 असो किंवा मग G20 समूह क्षेत्र असो किंवा मग समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात अनेक विषयांवर काम करणं असो, जगातल्या 150 देशांना औषध पुरवठा करण्याविषयी असो, भारतानं एक नेतृत्वाची भूमिका पार पाडली आहे. आज भारताच्या नेतृत्वाची जगभरात चर्चा होत आहे. आदरणीय सभापती महोदय,
जेव्हा संकटाचा काळ असतो, अनेक आव्हानं असतात, अशा वेळी जगातली प्रत्येक शक्ती आपला बचाव करण्यात गुंतलेली असते. कुणीच कुणाची मदत करू शकत नाही. अशा काळात या संकटातून बाहेर पडणं, आणि मला इथे अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या कवितेतले ते शब्द जे आपल्या सगळ्यांना प्रेरणा देऊ शकतात ते आठवत आहेत. अटलजी यांनी लिहिलंय, अटलजी यांनी लिहिलंय, व्याप्त हुआ बर्बर अंधियारा, व्याप्त हुआ बर्बर अंधियारा, किंतु चीर कर तम की छाती, किंतु चीर कर तम की छाती, चमका हिंदुस्तान हमारा. किंतु चिरकर तम की छाती, चमका हिंदुस्तान हमारा. शत शत आघातों को सहकर, शत शत आघातों को सहकर, जीवित हिंदुस्तान हमारा, जीवित हिंदुस्तान हमारा. जग के मस्तक पर रोली सा, जग के मस्तक पर रोली सा, शोभित हिंदुस्तान हमारा, शोभित हिंदुस्तान हमारा. अटलजींचे हे शब्द आजच्या या कालखंडात भारताच्या सामर्थ्याचा परिचय करून देणारे आहेत. आदरणीय सभापती महोदय, या कोरोना काळात सर्वच क्षेत्रात येणारे अडथळे पार करत अडचणींमध्ये सुद्धा पुढे जाण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र यात काही क्षेत्र अशी आहेत ज्यांच्यावर विशेष भर देण्यात आला, कारण ते व्यापक जनहितासाठी आवश्यक होतं, युवा पिढीसाठी आवश्यक होतं. कोरोना काळात ज्या विशेष क्षेत्रांवर भर देण्यात आला त्यापैकी दोघांवर मला निश्चित चर्चा करायला आवडेल. एक MSME सेक्टर, हे सर्वाधिक रोजगार देणारं एक क्षेत्र ठरेल हे आम्ही सुनिश्चित केलं. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्र, त्यात काही अडथळे येऊ नयेत याकडे लक्ष देण्यात आलं, आणि म्हणूनच मी त्याविषयी बोललो. विक्रमी पीक आलं, सरकारनं विक्रमी खरेदी देखील केली. महामारी असतानाही गहू धानाच्या खरेदीचे नवे विक्रम निर्माण झाले. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैसा मिळाला, आणि तो देखील थेट लाभ हस्तांतरण योजनेद्वारे मिळाला. पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा झाले. आणि मी तर पंजाबच्या लोकांचे अनेक व्हिडिओ बघितलेत, कारण पंजाबमध्ये पहिल्यांदाच थेट लाभ हस्तांतरणातून पैसे जमा झाले. त्यांनी म्हटलं, साहेब माझ्या शेताचा आकार तर एवढाच आहे, आमची मेहनत देखील तेवढीच आहे, पण खात्यात इतके पैसे एकाच वेळी जमा होणं हे मात्र आयुष्यात पहिल्यांदाच झालंय. यामुळे संकट काळात शेतकऱ्यांच्या जवळ रोख रक्कम होती. अशा सगळ्या पावलांमुळेच इतक्या मोठ्या क्षेत्राला धक्के आणि उलथापालथीपासून सुरक्षित ठेवता आलं आहे. त्याचप्रमाणे MSME क्षेत्र हे अशा क्षेत्रांपैकी एक आहे ज्याला आत्मनिर्भर भारत पॅकेजचा सर्वाधिक लाभ मिळाला. वेगवेगळ्या मंत्रालयांनी GPLI योजना जी लागू केली त्यामुळे उत्पादनाला बळ मिळालं. भारत आता जगातला एक आघाडीचा मोबाईल उत्पादक देश बनला आहे, आणि निर्यातीतही आपलं योगदान वाढवत आहे. वाहन उद्योग आणि बॅटरी क्षेत्रात सुद्धा PLI योजनेचे सकारात्मक परिणाम आपल्याला बघायला मिळत आहेत.
जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असेल आणि ते देखील MSME क्षेत्राकडून अधिकाधिक उत्पादन असेल, तर जगभरातल्या देशांकडून त्याची मागणी येणं स्वाभाविक आहे. अधिक संधी देखील निर्माण होतात. आणि सत्य तर हे आहे की अभियांत्रिकी क्षेत्रातील माल जो जास्तीत जास्त वस्तू MSME क्षेत्राकडूनच निर्माण केल्या जातात, त्यात आज जो आपला निर्यातीचा आकडा आहे त्यात अभियांत्रिकी वस्तूंचं मोठं योगदान आहे. इंजीनियरिंग गुण का भी बहुत बड़ा योगदान है. हे भारतातल्या लोकांचं कौशल्य आणि भारताच्या लघु उद्योगांच्या सामर्थ्याचं निदर्शक आहे. को प्रदर्शित करता है. आपल्या संरक्षण उत्पादन क्षेत्राकडे आपण पाहिलं तर उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये संरक्षण मार्गिका विकसित होत आहेत. या संदर्भात जे सामंजस्य करार होत आहेत, ज्या प्रकारचे लोक या क्षेत्रात येत आहेत, MSME क्षेत्रातले लोकही या क्षेत्रात संरक्षण क्षेत्रात येत आहेत, हीच बाब अतिशय उत्साहवर्धक आहे की देशातल्या लोकांमध्ये हे सामर्थ्य आहे आणि देशाला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी आपल्या MSME क्षेत्राचे लोक मोठं धाडस करत आहेत, पुढे येत आहेत. आदरणीय सभापतीजी, सूक्ष्म लघु मध्यम उद्योग काही जेम यांच्या माध्यमातून सरकार जी खरेदी करत असते त्याचं एक फार मोठं माध्यम बनलं आहे आणि या प्लॅटफॉर्ममुळे आज खूप सोय झाली आहे. त्याचप्रकारे आम्ही एक फार मोठा निर्णय घेतला आहे आणि तो निर्णय आहे सरकारमध्ये 200 कोटीपासून 200 कोटींच्या ज्या निविदा असतील वो टेंडर त्या ग्लोबल निविदा नसतील, त्यात भारतीय लोकांना संधी दिली जाईल दिया जाएगा. आणि त्यामुळे आपल्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाला आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आपल्या रोजगाराला बळ मिळेल. आदरणीय सभापती महोदय, या सभागृहात माननीय सदस्यांनी रोजगारासंबंधी काही महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले. काही लोकांनी सूचना देखील दिल्या. किती रोजगार तयार झाले हे समजून घेण्यासाठी कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे वेतनपट हे कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे वेतनपट सर्वात विश्वासार्ह माध्यम मानलं जातं. 2021 वर्षात लगभग जवळजवळ 1,20,00,000 नवे नए कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या पगारपत्रकाशी जोडले गेले आहेत. आणि आपण हे विसरता कामा नये, या सगळ्या संघटित क्षेत्रातल्या नोकऱ्या आहेत. मी असंघटित क्षेत्राविषयी तर बोलतच नाही. संघटित क्षेत्रातल्या नोकऱ्या आहेत आणि या सुद्धा 60-65 लाख 18 ते 25 वयोगटातल्या आहेत. 18 से 25 साल की आयु के हैं. याचा अर्थ हा आहे की या त्यांच्या आयुष्यातल्या पहिल्या नोकऱ्या आहेत, म्हणजे नोकऱ्यांच्या क्षेत्रात त्यांचा प्रवेश झाला आहे. में उनकी एंट्री हुई है. आदरणीय सभापती महोदय, हा अहवाल असं सांगतो की कोरोनाच्या पूर्वीच्या तुलनेत तुलना में कोविड नोंदणी सुरू झाल्यानंतर दुप्पट लोकांना नोकऱ्या मिळत आहेत. नॅस्कॉमच्या अहवालात सुद्धा हा जो कल आहे त्यावर विवेचन केलं आहे. त्या अहवालानुसार 2017 नंतर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष डायरेक्ट इनडायरेक्ट करीब नॅस्कॉमचं म्हणणं आहे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात 27 लाख नोकऱ्या, आणि हे केवळ कौशल्याच्याच दृष्टीनं नाही, त्याच्या वरच्या स्तरावरचे लोक आहेत त्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. उत्पादन वाढल्यामुळे भारतातून जगात होणारी निर्यात वाढली आहे आणि त्याचा फायदा सरळ सरळ रोजगार क्षेत्राला मिळतोय. सीधा सीधा होता है. आदरणीय सभापती महोदय, 2021 वर्षात म्हणजे केवळ 1 वर्षात भारतात जितके युनिकॉर्न्स बनले आहेत ते या आधी बनलेल्या एकूण युनिकॉर्न्सपेक्षा सुद्धा जास्त आहेत. यूनिकॉर्न से भी ज्यादा है. आणि हे सगळे रोजगाराच्या व्याख्येत जर बसत नसतील तर रोजगाराची चर्चा ही केवळ राजकीय आहे असं समजलं जाईल. आदरणीय सभापती महोदय, अनेक माननीय सदस्यांनी
महागाईवर चर्चा केली आहे. 100 वर्षातल्या या भयंकर जागतिक महामारी, कोरोनाची महामारी, सगळ्या जगावर त्याचा परिणाम झाला आहे. जर महागाईबद्दल बोलायचं झालं तर अमेरिकेत 40 वर्षातील सर्वात जास्त महागाईचा हा कालखंड अमेरिका सहन करत आहे. ब्रिटन 30 वर्षातील सर्वात जास्त महागाईचा सामना करतोय, त्यामुळे चिंतेत आहे. जगाच्या 19 देशांमध्ये जिथे युरो चलन आहे तिथे महागाईचा दर ऐतिहासिक उच्चांकी आहे, सर्वोच्च आहे. अशा परिस्थितीत सुद्धा महामारीचा दबाव असूनही आम्ही महागाईला एका पातळीवर रोखण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत, प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. 2014 वर्षापासून 2020 पर्यंत हा दर 4 ते 5% आसपास होता. याची तुलना जर UPAच्या काळाशी केली तर लक्षात येईल की महागाई काय असते. UPAच्या काळात महागाई 2 आकडी झाली होती. 2 आकडी झाली होती. 2 आकडी झाली होती UPAच्या काळात. डबल डिजिट छू रही थी. आज आपण एकमेव अशी मोठी अर्थव्यवस्था आहोत जिथे उच्च वाढ आणि मध्यम महागाई दिसून येत आहे. अनुभव कर रहे. बाकी जगाच्या अर्थव्यवस्था बघितल्या तर तिथल्या अर्थव्यवस्थेत एकत्र वाढीचा वेग कमी झाला आहे, नाहीतर मग महागाईचा दर दशकातला विक्रम मोडत आहे. आदरणीय सभापती महोदय, या सभागृहात काही सहकार्यांनी भारताची नकारात्मक प्रतिमा सादर केली आणि ती सादर करताना त्यांना आनंद मिळत होता असंही वाटत होतं. जेव्हा मी अशा प्रकारची निराशा बघतो तेव्हा मला वाटतं की सार्वजनिक जीवनात चढ उतार येतच असतात, जय पराजय होतच असतात. त्यातून येणारं वैयक्तिक नैराश्य किमान देशावर लादू नये. मला माहीत नाही, पण आमच्या गुजरातमध्ये एक म्हण आहे, शरदरावांना माहीत असेल, त्यांच्याकडे महाराष्ट्रात सुद्धा असेल. असं म्हणतात, जेव्हा हिरवळ असते, शेतं हिरवीगार असतात आणि जर कुणी ही हिरवळ बघितली असेल आणि त्याच क्षणी अपघातानं जर त्याची दृष्टी गेली अगर उसकी आंखें चली जाए तर आयुष्यभर ते शेवटचं हिरवळीचं दृश्य त्याच्या मनावर कोरलं जातं. तशीच दुःख वेदना 2013 पर्यंत ज्या दुर्दशेतून देश गेला आणि 14 मध्ये अचानक देशाच्या जनतेनं जो प्रकाश पाहिला त्याने डोळे दिपून काहींची दृष्टी गेली आहे. त्यांना जुनीच दृश्य त्यांना दिसत आहेत. आदरणीय सभापतीजी, आपल्याकडे शास्त्रात सुद्धा म्हटलं आहे, महाजनो येन गतः स पंथा. याचा अर्थ मोठे लोक, खूप मोठे लोक ज्या मार्गावर जातात तोच मार्ग अनुकरणीय असतो. मी आदरणीय सभापतीजी या सभागृहात एक गोष्ट सांगू इच्छितो
इथे कुणीही असो, कुठल्याही दिशेला बसलेला असो, तिकडे असो, इकडे असो, कुठेही असो, पण लोकप्रतिनिधी आपण लहान असो मोठा असो, एका भागाचा नेता असतो, नेतृत्व करत असतो. त्यांचं जे अधिकार क्षेत्र असेल तिथले लोक त्यांना बघतात, त्यांचं अनुकरण करत असतात. तुम्ही कुठेही असलात, जर लोकप्रतिनिधी असाल, तुम्ही खऱ्या अर्थाने नेते आहात. क्या हो गया, ऐसा नहीं होता है. आणि नेता या प्रकारचा विचार करेल. आप सच्चे अर्थ में लीडर है. तुम्ही जर लोकप्रतिनिधी आहात, असा निराश नेता असेल तर काय होईल? इकडे बसले तरच देशाची काळजी करायची आणि तिकडे बसले की देशाची आपल्या भागातल्या लोकांची नाही करायची, असं असतं का? कुणाकडून नाही शिकत तर शरदरावांकडून शिका. मी बघितलं आहे, शरदरावजी यावर देखील अनेक आजार असूनही आपल्या भागातल्या लोकांना प्रेरणा देत असतात. आपण निराश होण्याची गरज नाही. आणि जर तुम्ही निराश झालंय तर तुमचं जे क्षेत्र भलेही आता कमी झालं असेल, कम हो गया होगा, पण जितकं असेल जो भी होगा, बैठ के रनिंग कमेंट्री करना उचित नहीं है, पद्धति में नहीं है. आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. ये क्या है, बाद में जब आपको मौका मिला आपने बोला. ठीक है, ठीक है. खरगेजी, करगे जी आपको बुलाया. नहीं, ये रिकॉर्ड में जाएगा नहीं. ये रिकॉर्ड में नहीं जा रहे, अननेसेसरी. प्लीज. खरगेजी, आपण सुद्धा अधीर रंजनजींसारखी चूक करत आहात. आपण थोडं मागे बघा. जयरामजींनी मागे जाऊन 2-3 लोकांना तयार केलं आहे या कामासाठी. आपण सन्मानाने राहा. निष्ठा से रहिए. पीछे मागे लोक ठेवलेत, व्यवस्था केली आहे. जयरामजींनी बाहेर जाऊन आदेश घेऊन यावे समजावून सांगत होते. आता थोड्याच वेळ सुरू होणार आहे. होने वाला है. आपण सन्माननीय नेता आहात. आदरणीय सभापतीजी, सत्तेत कुणीही असो, सत्ता कुणाचीही असो, पण देशाचं सामर्थ्य कमी लेखता कामा नये. आपण देशाच्या सामर्थ्याचं मोकळ्या मनानं जगासमोर गौरवगीत गायलं पाहिजे. गौरवगान करना चाहिए. देशासाठी हे अतिशय गरजेचं असतं. आदरणीय सभापतीजी, सभापति जी, सभागृहात आमचे एक सहकारी म्हणाले, वॅक्सिनेशन इज नॉट अ बिग डील. लसीकरण काही मोठी गोष्ट नाही. मला हे बघून धक्का बसला. काही लोकांना भारताचं एवढं मोठं यश हे यश वाटत नाही. एक सहकारी मला असंही म्हणाले की लसीकरणावर पैसे वाया जात आहेत. देशानं हे ऐकलं तर अशा लोकांबद्दल काय विचार केला जाईल? आदरणीय सभापतीजी, कोरोनानं जेव्हापासून मानव जातीवर संकट आणलंय पैदा कर रहा है. तेव्हापासून सरकारनं देश आणि जगात उपलब्ध असलेली सर्व साधन सामुग्री उपलब्ध करण्यासाठी खूप प्रयत्न केलेत. आपल्या देशातल्या नागरिकांचं रक्षण करण्यासाठी रक्षा करने के लिए आमचं जेवढं सामर्थ्य होतं, जेवढं ज्ञान होतं, शक्ती होती, ती सगळी वापरून आणि सर्वांना एकत्र घेऊन चालण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आणि जोपर्यंत ही महामारी असेल रहेगी. तोपर्यंत
सरकार गरीबातल्या गरीब कुटुंबाचं आयुष्य वाचवण्यासाठी जेवढे पैसे खर्च करावे लागतील तेवढे करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मात्र काही पक्षांचे मोठे नेते ज्यांनी गेल्या 2 वर्षात जी अपरिपक्वता दाखवली त्यामुळे देशाची मोठी निराशा झाली आहे. आपण पाहिलं असेल की कसे राजकीय स्वार्थासाठी डाव खेळले गेले. भारतीय लसींच्या विरोधात मोहीम चालवली गेली होती. थोडा विचार करा. आधी तुम्ही जे म्हटलं होतं आणि आज काय होत आहे याचा जरा पडताळा घेऊन बघा जरा काही सुधारणा करणं शक्य असेल तर काही कामी येईल. आदरणीय सभापतीजी, देशातली जनता जागरूक आहे आणि मी देशातल्या जनतेचं अभिनंदन करेन की त्यांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या नेत्यांनी अशा चुका केल्या असल्या तरी त्यांनी त्या मनावर घेतल्या नाही आणि या संकटवेळी त्या मनावर घेतल्या नाहीत आणि लस घेण्यासाठी रांगेत उभे राहिले. जर असं झालं नसतं तर खूप मोठा धोका निर्माण झाला असता. मात्र हे बरं झालं की अशा नेत्यांच्या मागे न लागता जनता त्यांच्या पुढे निघून गेली. हेच देशासाठी उत्तम होतं. आदरणीय सभापतीजी, हा संपूर्ण कोरोना कालखंड एक प्रकारे देशाच्या संघराज्य व्यवस्थेच्या अंमलबजावणीचं एक उत्तम उदाहरण ठरलंय. 23 वेळा कदाचित कोणत्याही पंतप्रधानाला एकाच कार्यकाळात मुख्यमंत्र्यांसोबत इतक्या बैठका घेण्याची संधी मिळाली नसेल. मुख्यमंत्र्यांसोबत 23 बैठका घेतल्या गेल्या आणि विस्तृत चर्चा केली गेली आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचना आणि भारत सरकारजवळ जी माहिती होती तिचं आदान प्रदान करून, कारण या सभागृहात राज्यांशी संबंधित अनेक वरिष्ठ नेते बसले आहेत आणि म्हणूनच मला हे सांगायला आवडेल की ही खूप मोठी घटना आहे. या कालखंडात 23 बैठका घेणं आणि विस्तृत चर्चा करून त्यानुसार नियोजन करणं आणि सर्वांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेणं, मग ते केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्था, अशा सर्वांनीच मिळून प्रयत्न केले आहेत. आम्ही कुणाचंही योगदान कमी लेखत नाही, नाकारत नाही. आम्ही ही तर देशाची ताकद मानतोय. मात्र आदरणीय सभापतीजी, असं असलं तरी काही लोकांना आत्मचिंतन करण्याचीही गरज आहे. जेव्हा कोरोनाबद्दल चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली गेली त्यात सरकारकडून एक विस्तृत सादरीकरण केलं जाणार होतं. पण एका बाजूने असे प्रयत्न केले गेले की काही पक्षांनी या बैठकीला जाऊच नाही. त्यांना भरकटवण्याचा प्रयत्न केला आणि स्वतः देखील आले नाहीत. आणि मी शरदरावजींचा यांचे आभार मानू इच्छितो. शरदरावजी यांनी अशी भूमिका घेतली की हा UPAचा निर्णय नाही. मी ज्यांना सांगू इच्छितो त्यांना सांगेन आणि शरदरावजी बैठकीला आले देखील. त्याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या सर्वच पक्षांचे प्रतिनिधी आले आणि त्यांनी तिथे आपले बहुमूल्य सल्ले सूचना सुद्धा दिल्या. हे संकट देशावर होतं, मानवजातीवर होतं. या बैठकीवरही तुम्ही बहिष्कार टाकला. काय माहित तुम्हाला सल्ला देणार कोण लोक आहेत, कसे काय असे सल्ले देतात तुम्हाला. ते तुमचं नुकसान करतायत. देश तर थांबला नाही, देश आपलं काम करतोच आहे. मात्र तुम्ही तिथे जडकून पडला आणि प्रत्येकाला आश्चर्य वाटलं. सर्वांनाच आपण दुसऱ्या दिवशीची वर्तमानपत्र काढून बघा, तुमच्यावर किती टीका झाली. का असं केलं तुम्ही, इतकं मोठं काम. पण तरीही आदरणीय सभापतीजी, आम्ही सर्वंकष आरोग्य सुविधांवर भर दिला आहे. आधुनिक चिकित्सा परंपरा, भारतीय चिकित्सा पद्धती दोन्हीचा वापर केला. आयुष मंत्रालयाने सुद्धा या काळात खूप काम केलं. सभागृहात कधी कधी अशा मंत्रालयांची चर्चा सुद्धा होत नाही. मात्र आपल्याला हेही बघायला हवं की आज जगात आपले आंध्र प्रदेश, तेलंगणाचे लोक सांगतील, जगात आज आपल्या हळदीची निर्यात वाढली आहे. त्यामागे कारण हेच आहे की कोरोनामुळे लोक भारतीय उपचार पद्धतीकडे आकर्षित झाले. त्याचाच हा परिणाम आहे. आज कोरोना काळात भारतानं आपल्या औषध निर्माण उद्योगांनाही सशक्त केलं आहे. गेल्या 7 वर्षात आमची जी आयुष उत्पादनं आहेत त्यांची निर्यात खूप वाढली आहे आणि नवनव्या देशात ही निर्यात होते आहे. याचा अर्थ हा आहे की भारताची जी पारंपरिक औषधं आहेत
त्यांनी जगात आपली एक वेगळी ओळख निर्माण करायला सुरुवात केली आहे. बनाना शुरू किया है. माझी अशी इच्छा आहे की आपण सर्व लोक जिथे जिथे आपली ओळख असेल त्यांनी या गोष्टीवर भर द्यावा. कारण आपले हे क्षेत्र आज जेवढं विकसित झालेलं नाही, मागं राहिलं आहे आणि सध्या असा काळ आहे की त्याला लवकर स्वीकृती मिळेल. म्हणजे होऊ शकेल की भारताची जी पारंपरिक औषधांची परंपरा आहे, ताकद आहे, ती जगभरात पोहोचेल आणि आपली औषधं मान्य केली जातील. आदरणीय सभापतीजी, आयुष्मान भारत अंतर्गत 80,000पेक्षा जास्त आरोग्य आणि निरामयता केंद्र आज कार्यरत आहेत कार्यरत है. आणि कोणत्याही प्रकारची अत्याधुनिक सेवा देण्यासाठी त्यांना सज्ज केलं जात आहे. करने के लिए उनको सजाया जा रहा है. ही केंद्र गाव आणि घराजवळ देखील मोफत चाचणीसह उत्तम दर्जाच्या प्राथमिक आरोग्य सुविधा देत आहेत. ही केंद्र कर्करोग, मधुमेह आणि इतर गंभीर आजारांचं अगदी प्राथमिक अवस्थेत निदान करण्यातही उपयुक्त ठरत आहेत. देशात सध्या 80,000 केंद्र बनली आहेत आणि ती आणखी वाढवण्याच्या दिशेनं आम्ही जलदगतीनं काम करत आहोत. से काम कर रहे हैं. यानी म्हणजे अतिशय महत्त्वाच्या आजारांसाठीही, गंभीर आजारांसाठी देखील त्यांना स्थानिक पातळीवर मदत मिळू शकेल अशी शक्यता आहे. आदरणीय सभापतीजी, तशी तर जुनी परंपरा होती की अर्थसंकल्पापूर्वीच काहीतरी कर लावून द्यावा, म्हणजे अर्थसंकल्पात त्याची चर्चा होणार नाही, अर्थसंकल्पात ते दिसणार नाही आणि त्या दिवशी शेअर मार्केट पडून जाऊ नये. आम्ही असं नाही केलं. आम्ही उलट केलं. आम्ही अर्थसंकल्पाच्या आधी 64,000 कोटी रुपये PM आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेअंतर्गत महत्त्वाच्या आरोग्यविषयक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी राज्यांना वितरित केले. जर आम्ही हे अर्थसंकल्पात मांडलं असतं तर अर्थसंकल्प एकदम भव्य दिव्य चांगला दिसला असता. चांगला तर आहेच, आणखी चांगला दिसला असता. मात्र आम्ही त्या मोहात पडलो नाही. तर कोरोना काळात आरोग्य सुविधांची तात्काळ व्यवस्था करण्यासाठी आम्ही आधी ते काम केलं आणि 64,000 कोटी रुपये आम्ही या कामासाठी दिले. आदरणीय सभापतीजी, यावेळी खरगेजी जरा विशेष बोलत होते आणि मला म्हणत होते की मी त्यावर बोलावं, इकडच्या तिकडच्या गोष्टी करू नये. मात्र ते काय बोलले ते देखील एकदा तपासलं पाहिजे. या सभागृहात असं सांगितलं गेलं की काँग्रेसनं भारताचा पाया रचला आणि भाजपाच्या लोकांनी केवळ त्यावर झेंडा रोवला. आदरणीय सभापतीजी, ही सभागृहात अशीच गमतीत म्हटलेली गोष्ट नाही. हा त्या गंभीर विचारांचाच परिणाम आहे आणि तोच देशासाठी घातक आहे. आणि तो म्हणजे काही लोक असंच म्हणतात की भारताचा जन्म 1947 साली झाला आहे आणि त्यातूनच ही समस्या निर्माण होते. आणि याच विचारसरणीचा परिणाम आहे की गेल्या 75 वर्षांपैकी ज्यांना 50 वर्ष काम करण्याची संधी मिळाली त्यांच्या धोरणांवरही याच मानसिकतेचा प्रभाव राहिला आणि त्यामुळेच अनेक विकृती निर्माण झाल्या आहेत. ही लोकशाही आपल्या कृपेमुळे अस्तित्वात आलेली नाही. आणि आपण 1975 साली लोकशाहीचा गळा आवळणाऱ्या लोकांनी लोकशाहीच्या आदरणीय सभापतीजी, हे छोट्या मनोवृत्तीचे लोक आहेत ज्यांची अशी विचारसरणी आहे. त्यांनी एक गोष्ट जगापुढे अत्यंत वाजत गाजत अभिमानानं मांडायला हवी होती, मात्र ती सांगण्याचं त्यांनी टाळलं. आपल्याला अत्यंत अभिमानानं हे सांगायला हवं की भारत देश, भारत माता लोकशाहीचीही जननी आहे. मदर ऑफ डेमोक्रेसी. लोकशाही वादविवाद हे भारतात कित्येक शतकांपासून सुरू आहेत. पण काँग्रेसची अडचण ही आहे की त्यांच्याकडे घराणेशाही पलीकडे इतर काहीही विचार केला जात नाही
ही त्यांची अडचण आहे. आणि त्यांच्या पक्षात जे लोकशाहीविषयी चर्चा करतात ना, त्यांनी जरा हे लक्षात घ्यावं की भारताच्या लोकशाहीला सर्वात मोठा धोका या घराणेशाहीच्या वर्चस्वाचा आहे. हे आपल्याला मान्य करावंच लागेल. आणि पक्षात जेव्हा कुठलं तरी घराणं सर्वात महत्त्वाचं ठरलं, त्यावेळी सर्वाधिक त्रास उत्तम गुणवत्ता किंवा कौशल्य असलेल्या पार्टीतल्या लोकांना होतो. सबसे पहली कैजुअलिटी टैलेंट की होती है. देशाला अशा विचारसरणीमुळे दीर्घकाळ याचं नुकसान सोसावं लागलंय. नुकसान उठाया है. माझी इच्छा आहे की सर्व राजकीय पक्षांनी लोकशाहीचे आदर्श आणि मूल्य आपल्या पक्षात देखील विकसित करावीत, त्यांना समर्पित करावं. आणि भारतातला सर्वात जुना पक्ष म्हणून काँग्रेसनं ही जबाबदारी जास्त घ्यायला हवी. आदरणीय सभापतीजी, इथे असं सांगितलं गेलं की काँग्रेस नसती तर काय झालं असतं. इंडिया इज इंदिरा, इंदिरा इज इंडिया याच विचारसरणीचा हा परिणाम आहे. आदरणीय सभापतीजी, मला इथे आणखी एक सांगण्याची इच्छा आहे की हे कुठे गेले आहेत. मी विचार करतोय की काँग्रेस नसती तर काय झालं असतं, कारण महात्मा गांधीजींची इच्छा होती. कारण महात्मा गांधींना माहित होतं की यांच्या असण्यामुळे काय काय होणार आहे. आणि त्यांनी म्हटलं होतं की आधी काँग्रेस संपवा, बरखास्त करा. खत्म करो इसको बिखेर दो. महात्मा गांधींनी म्हटलं होतं. पण जर काँग्रेस नसती, महात्मा गांधी यांच्या इच्छेनुसार काँग्रेस नसती तर काय झालं असतं. जर महात्मा गांधी इच्छेनुसार काँग्रेस नसती के अनुसार कांग्रेस न होती तर काय झालं असतं. लोकशाही घराणेशाहीपासून मुक्त झाली असती. भारत परदेशी चष्मा न घालता स्वदेशी संकल्पांच्या रस्त्यावर चालला असता. जर काँग्रेस नसती तर आणीबाणीचा कलंक लागला नसता. जर काँग्रेस नसती तर कित्येक दशक भ्रष्टाचाराला संस्थात्मक रूप देण्यात आलं नसतं. जर काँग्रेस नसती तर जातीयता आणि प्रांतवादाची दरी इतकी खोलवर गेली नसती. जर काँग्रेस नसती तर शिखांचा नरसंहार झाला नसता. कित्येक वर्ष पंजाब दहशतवादाच्या आगीत धुमसला नसता. जर काँग्रेस नसती तर काश्मीरी पंडितांना काश्मीर सोडण्याची वेळ आली नसती. जर काँग्रेस नसती तर मुलींना तंदूरमध्ये जाळण्यासारख्या घटना घडल्या नसत्या. जर काँग्रेस नसती तर देशाच्या सर्वसामान्य नागरिकांना घर, रस्ते, वीज, पाणी, शौचालय अशा मूलभूत सुविधांसाठी इतकी वर्ष वाट बघावी लागली नसती. आदरणीय सभापतीजी, मी मोजत राहीन. खड़गे जी आपने भी 1 घंटा बोला. You are leader of the opposition. Please understand. आदरणीय सभापतीजी, 6 minutes. पद्धती नहीं है. आदरणीय सभापतीजी, काँग्रेस जेव्हा सत्तेत होती देशाचा विकास होऊ दिला नाही. आता विरोधात आहे तरी देशाच्या विकासात अडथळे निर्माण करते. आता काँग्रेसला राष्ट्रावर देखील आक्षेप आहे. राष्ट्रावर आपत्ती आहे. जर राष्ट्र ही संकल्पना असंवैधानिक आहे
तर तुमच्या पक्षाचं नाव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस का ठेवण्यात आलं? आता तुमचा नवा विचार आला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नाव बदलून टाका आणि तुम्ही फेडरेशन ऑफ काँग्रेस करून टाका. तुमच्या पूर्वजांची चूक सुधारा. आदरणीय सभापतीजी, आदरणीय सभापतीजी, इथे आदरणीय सभापतीजी, इथे संघराज्य प्रणालीवर देखील काँग्रेस, डीएमसी आणि डाव्यांसहित अनेक सहकाऱ्यांनी मोठमोठ्या गप्पा केल्या. हे गरजेचं देखील आहे, कारण राज्यातल्या ज्येष्ठ नेत्यांचं हे सभागृह आहे. पण सगळ्या सहकाऱ्यांना आदरणीय सभापतीजी, Nothing will go on record except what is permitted by the chair. Whatever is permitted by the chair will only go on record. No comment, no noise, no demonstration will go on record. Please, बैठ जाइए. Please. The Prime Minister is intervening. I have permitted it. It will only go on record. रामदास जी, आप चिंता मत करिए. वो तो आप चिंता मत करिए. जो जाना है वो जाएगा. आप क्यों चिंता करते हैं? प्रधानमंत्री जी, yes. That is your comment, na? So let the people decide. When we speak, we don't bother about all this. धन्यवाद आदरणीय सभापतीजी. लोकशाहीत केवळ ऐकवायचंच नसतं, तर ऐकून देखील घ्यायचं असतं. मात्र वर्षानुवर्ष उपदेश देण्याची सवय लागली आहे, म्हणून ऐकून घ्यायला थोडा त्रास होतोय. आदरणीय सभापतीजी, संघराज्य प्रणालीवर काँग्रेस, टीएमसी आणि डाव्यांसहित अनेक सहकाऱ्यांनी इथे अनेक विचार मांडले आहेत आणि अगदी स्वाभाविक आहे. आणि या सभागृहात यावर चर्चा होणं अधिक स्वाभाविक आहे, कारण इथे राज्यांचे ज्येष्ठ नेते, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला या सभागृहात मिळत असतं. मात्र जेव्हा हे बोलतात तेव्हा मी आज सर्वांना आग्रहाची विनंती करतो की आपण संघराज्य प्रणालीबद्दल आपले विचार कुठलेही असोत, एखाद्या वेळी तरी बाबासाहेब आंबेडकर जरूर वाचा. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आठवा. बाबासाहेब आंबेडकरजींनी ज्या संविधान सभेत म्हटलं होतं तेच मी इथे उद्धृत करत आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, हे संघराज्य एक आहे कारण हे अतूट आहे. प्रशासनिक सोयींसाठी देश आणि लोकांना वेगवेगळी राज्य म्हणून विभागलं जाऊ शकतं. प्रशासनासाठी वेगवेगळी राज्य म्हणून विभागलं जाऊ शकतं, मात्र देश एक आहे. त्यांनी प्रशासनीय व्यवस्था आणि राष्ट्राची संकल्पना स्पष्टपणे मांडली आहे आणि हे बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत सांगितलं आहे. मला असं वाटतं, संघराज्य प्रणाली समजून घेण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या इतक्या गहन विचारांपेक्षा मला असं वाटतं की मार्गदर्शनासाठी कुठल्याच गोष्टीची गरज नाही. मात्र हे बघण्यासारखं आहे की आपल्या देशात काय झालंय. संघराज्य प्रणालीवर इतकी मोठी भाषणं दिली जातात, इतके उपदेश दिले जातात. आपण ते दिवस विसरलो आहोत का, जेव्हा
विमानतळावर एका फटक्यात छोट्या छोट्याशा गोष्टींनी मुख्यमंत्री बदलून टाकले जात होते. लहानशा कारणावरून आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री टी अंजनय्या के साथ क्या हुआ था? यांच्यासोबत काय झालं होतं या सभागृहाच्या नेत्यांना हे चांगलंच माहिती आहे. पंतप्रधानांच्या मुलाला विमानतळावरची त्यांची सोय आवडली नाही प्रबंध पसंद नहीं आया. म्हणून त्यांना बरखास्त करण्यात आलं. यामुळे आंध्र प्रदेशच्या कोट्यवधी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. याच प्रकारे कर्नाटकचे लोकप्रिय मुख्यमंत्री वीरेंद्र पाटीलजींना सुद्धा अपमानित करून मानित करके पदावरून दूर करण्यात आलं होतं. ते पण केव्हा? तब जेव्हा त्यांची तब्येत ठीक नव्हती तेव्हा. आम्ही काँग्रेस सारखा संकुचित विचार करत नाही संकीर्ण नहीं है. आणि आम्ही संकुचित विचारानं काम करणारे लोक नाही आहोत. आमच्या विचारात राष्ट्रीय लक्ष्य, राष्ट्रीय ध्येय आणि विभागीय आकांक्षा याबाबत आमच्यात अजिबात संभ्रम नाही. आम्ही मानतो की विभागीय आकांक्षा तेवढ्याच सन्मानानं हाताळल्या पाहिजेत. समस्यांचं निराकरण केलं पाहिजे समाधान करना चाहिए. आणि भारताची प्रगती सुद्धा तेव्हाच होईल जेव्हा देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विभागीय आकांक्षा हाताळल्या जातील. ये दायित्व बनता है. जब हम प्रादेशिक आकांक्षा हाताळल्या जातील ही जबाबदारी आहे. इसकी ये भी शर्त है जेव्हा आपण म्हणतो की देश पुढे न्यायचा आहे तेव्हा ही जबाबदारी बनते. तरक्की होती है. राज्य प्रगती करणार नसेल तर आपण देशाच्या प्रगतीचा विचार करू शकत नाही. आणि यासाठी पहिली अट आहे राज्य प्रगती करेल तेव्हाच देश प्रगती करेल. आणि जेव्हा देशही प्रगत होतो, देश समृद्ध होतो, देशात सुबत्ता येते, समृद्धि आती है. तेव्हा ती समृद्धी राज्यांकडे झिरपते आणि यामुळेच देश समृद्ध बनतो. हा आमचा विचार आहे. इस सोच के साथ हम चलते हैं. आणि मला तर माहितीच आहे, मी गुजरातमध्ये होतो, माझ्यावर दिल्लीच्या सरकारनं काय काय जुलूम केले. दिल्ली सरकार के द्वारा इतिहास याचा साक्षीदार आहे. काय नाही केलं माझ्यासोबत, गुजरातसोबत काय नाही केलं. मात्र त्या कालखंडात देखील प्रत्येक दिवशी तुम्ही माझे रेकॉर्ड काढून बघा, मुख्यमंत्री म्हणून मी नेहमी एक गोष्ट सांगत होतो कहता था की गुजरातचा मंत्र काय आहे, देशाच्या विकासासाठी गुजरातचा विकास. कधीच हा विचार केला नाही की देशात दिल्लीत कोणाचं सरकार आहे. देशाच्या विकासासाठी गुजरातचा विकास आणि संघराज्यात हीच सर्वांची जबाबदारी असते की आपण देशाच्या विकासासाठी राज्यांचा विकास करावा, का विकास करेंगे. जेणेकरून दोघे मिळून देशाला नव्या शिखरांवर घेऊन जातील. आणि हीच पद्धत योग्य आहे. और यही याच मार्गावर चालणं आपल्यासाठी गरजेचं आहे. इसी रास्ते पर चलना हमारे लिए जरूरी है. आणि हे अतिशय दुःखद आहे. ज्यांना अनेक दशकं सरकार चालवायची संधी मिळाली आने का मौका मिला. आणि त्यांनी राज्यांचं कशा प्रकारे दमन केलं. सगळे बसले आहेत, ते सगळे भोगलेले लोक इथे बसले आहेत. कैसे कैसे दमन किया. कसं जवळपास 100 वेळा दमन केलं होतं. राष्ट्रपती शासन आणून राज्य सरकार, निवडून आलेली राज्य सरकार उलथवून टाकली. फेंक दिया. तुम्ही कुठल्या तोंडाने बोलत आहात. आणि म्हणूनच लोकशाहीचा देखील तुम्ही आदर केला नाही. आणि ते कुठले पंतप्रधान आहेत ज्यांच्या स्वतःच्या कालखंडात 50 सरकारं उलथवून टाकली, के फेंक दिया. राज्यांची 50 सरकारं. आदरणीय सभापतीजी, या सगळ्या विषयांची उत्तरं प्रत्येक भारतीयाला माहीत आहेत आणि याची शिक्षा त्यांना भोगावी लागते. देश उनको स्वीकार कर लेता. आदरणीय सभापतीजी, काँग्रेसचे हायकमांड त्यांची धोरणं 3 प्रकारे काम करतात. प्रकार से कामों को लेकर के चलती है. एक, आधी बदनाम करा, मग अस्थिर करा आणि मग बरखास्त करा. याच प्रकारे अविश्वास निर्माण करा, अस्थिर करा आणि मग बरखास्त करा. याच गोष्टींवर मार्गक्रमण करत होते. आपणच जरा सांगा आदरणीय सभापतीजी,
मी आज सांगू इच्छितो कहना चाहता हूं की फारुख अब्दुल्लाजींचं सरकार कुणी अस्थिर केलं होतं? चौधरी देवीलालजींचं सरकार कुणी अस्थिर केलं होतं? चौधरी चरणसिंगजींचं सरकार कुणी अस्थिर केलं होतं? पंजाबमध्ये बादल यांचं सरकार कुणी बरखास्त केलं होतं? किसने बर्खास्त किया था? महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंना बदनाम करण्यासाठी गलिच्छ राजकारण कुणी केलं होतं? किया था? कर्नाटकात रामकृष्ण हेगडे आणि एस.आर. बोम्मई यांची सरकार कोणी पाडली होती? कराया था? 50च्या दशकात केरळमध्ये निवडून आलेलं साम्यवादी सरकार कोणी पाडलं होतं? 1980 मध्ये MGR यांचं सरकार कोणी बरखास्त केलं होतं? तामिळनाडूत आणीबाणीच्या काळात करुणानिधि जी की सरकार को किसने गिराया था? 1980 मध्ये MGR यांचं सरकार कोणी बरखास्त केलं होतं? तामिळनाडूत आणीबाणीच्या काळात MGRचं सरकार कोणी बरखास्त केलं होतं? आणि ते देखील जेव्हा ते आजारी होते. तो कुठला पक्ष आहे ज्यानं मुलायमसिंगजी यादव यांना केवळ याकरता त्रास दिला कारण मुलायमसिंगजी केंद्र सरकारशी सहमत होत नसत? सहमत नहीं होते थे. काँग्रेसनं आपल्या नेत्यांना देखील सोडलं नाही. आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशात काँग्रेस सरकार महत्वाची भूमिका होती. त्यांच्यासोबत काय केलं? ज्या काँग्रेसनं सत्तेत येण्याची संधी दिली होती त्यांच्यासोबत काय केलं? अतिशय लाजिरवाण्या पद्धतीनं आंध्र प्रदेशची फाळणी केली. माईक बंद करण्यात आले होते. मिरची स्प्रे केली होती. कुठलीच चर्चा झाली नाही. ही पद्धत योग्य होती का? ती लोकशाही होती का? अटलजींच्या सरकारनं देखील 3 राज्य निर्माण केली होती. राज्य निर्माण करायला आम्ही विरोध केला नाही. मात्र पद्धत काय होती? अटलजींनी 3 राज्य बनवली. छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड. मात्र कुठलंच वादळ आलं नाही. तूफान नहीं आया. शांततेत सगळं निर्माण झालं. सबने मिल बैठ करके निर्णय किया. सर्वांनी एकत्र बसून निर्णय घेतला. आंध्र तेलंगणाचं देखील होऊ शकलं असतं. आम्ही तेलंगणाचे विरोधक नाही. एकत्र मिळून केलं जाऊ शकतं. मात्र तुमचा अहंकार, सत्तेची नशा, त्यामुळे देशात ही कटुता निर्माण झाली आहे. आणि आज देखील तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये जी कटुता आहे आणि तेलंगणाचं नुकसान करत आहे, आंध्रचं देखील नुकसान करत आहे आणि तुम्हाला कुठलाच राजनैतिक लाभ होत नाही आहे. आणि आम्हाला सांगतात, आदरणीय सभापतीजी, आम्ही सहकारी संघराज्य प्रणालीसोबतच एका नव्या बदलाकडे जात आहोत आणि आम्ही स्पर्धात्मक संघराज्य प्रणालीची गोष्ट करतो. आमच्या राज्यात विकासाची स्पर्धा असावी, निकोप स्पर्धा असावी. आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. राज्यात सरकार कुठल्याही पक्षाचं का असेना आणि त्याला प्रोत्साहन देणं आमचं काम आहे आणि आम्ही देत आहोत. और हम दे रहे हैं. आदरणीय सभापतीजी, मी आज एक उदाहरण देऊ इच्छितो. जीएसटी परिषदेची रचना आपण भारताच्या सशक्त संघराज्य व्यवस्थेमधली एका उत्तम संरचनेचा आदर्श उदाहरण आहे. महसुलाविषयीचे सर्व महत्त्वाचे निर्णय जीएसटी परिषदेच्या बैठकीत होतात आणि राज्यांचे अर्थमंत्री आणि भारताच्या अर्थमंत्री सगळे एक समान टेबलवर बसून निर्णय घेतात. इथे कोणी लहान नाही, कोणी मोठं नसतं, कोणी पुढे नाही, कोणी मागे नाही. सगळे एकत्र येऊन बसतात आणि देशाला अभिमान वाटायला हवा आणि या सभागृहाला तर अधिकच अभिमान वाटायला हवा की जीएसटीचे सगळे निर्णय, शेकडो निर्णय झाले आहेत, सगळेच्या सगळे सर्वानुमतीनं झाले आहेत. सर्व राज्यांचे अर्थमंत्री आणि भारताच्या अर्थमंत्र्यांनी एकत्र येऊन काम केलं आहे. संघराज्य व्यवस्थेचं यापेक्षा जास्त उत्तम स्वरूप काय असू शकतं? कुणाला याचा अभिमान वाटणार नाही. मात्र आपण याचं कधीही कौतुक करत नाही. आदरणीय सभापतीजी, संघराज्य रचनेचं आणखी एक उदाहरण मी देऊ इच्छितो. आपण पाहिलंय हमने देखा की जसा सामाजिक न्याय हा देशासाठी अत्यंत अनिवार्य असतो, नाहीतर देश पुढे जाऊ शकत नाही. जर एखादा प्रदेश विकासात मागे राहिला तर देशही प्रगती करू शकणार नाही. हे लक्षात घेऊनच आम्ही एक योजना तयार केली आहे. विकासाकांक्षी जिल्हे. देशातले असे सुमारे 100 जिल्हे निवडले. वेगवेगळ्या मापदंडांवर त्यांची निवड केली गेली. राज्यांशी सल्लामसलत करून निवड करण्यात आली आणि हे जे 100पेक्षा जास्त जिल्हे आहेत ते राज्यातल्या सरासरी विकास असलेल्या जिल्ह्यांच्या किमान बरोबरीत यावे. बराबरी तो कम से कम आ जाए. तसं झालं तर थोडा भार कमी होईल आणि आम्ही ते काम केलं. आणि आज मी अतिशय समाधानानं सांगू इच्छितो, अतिशय अभिमानानं सांगू इच्छितो की भलेही या योजनेचा विचार भारत सरकारनं केला असेल, मात्र केवळ एक राज्य वगळता सर्व राज्यांनी या योजनेची जबाबदारी घेतली.
100पेक्षा जास्त जिल्ह्यांची परिस्थिती बदलण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन आज एकत्रितपणे काम करत आहेत आणि त्या सर्वच पक्षांची सरकार आहेत. असं नाही की ही सगळी भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेली राज्य आहेत आणि सर्वांनी मिळून इतकं उत्तम काम केलं आहे की अगदी थोड्या काळात या विकासाकांक्षी जिल्ह्यांनी अनेक निकषांवर आपापल्या राज्यातल्या सरासरीपेक्षाही उत्तम कामगिरी केली आहे. आणि मला असं वाटतं की त्यांनी सर्वोत्तम काम केलेलं आहे. आणि आणखी एक गोष्ट सांगतो, काही आकांक्षी जिल्ह्यात तर आधीच्या जनधन खात्यांच्या तुलनेत 4 पट जास्त जनधन खाती उघडण्यात आली आहेत. प्रत्येक घराला शौचालय असावं, वीज मिळावी यासाठी देखील उत्तम काम या विकासाकांक्षी जिल्ह्यांमध्ये सर्व राज्यांनी केलं आहे. आणि मला असं वाटतं की हेच देशाच्या संघराज्य व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे आणि त्यातूनच देशाच्या प्रगतीसाठी संघराज्य व्यवस्थेच्या सामर्थ्याचा कसा उपयोग होऊ शकतो हेही सिद्ध होत आहे. आदरणीय सभापतीजी, मी आज एकीकडे राज्यांना आर्थिक मदत कशी केली जाते, कोणत्या पद्धतीने धोरणं बदलून कसं परिवर्तन केलं जातं याचं पण एक उदाहरण देऊ इच्छितो. एक काळ असाही होता जेव्हा आपली नैसर्गिक संपत्ती केवळ काहीच लोकांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी वापरली जात होती. ही दुर्दशा आपण बघितली आहे आणि त्याच्या चर्चा देखील खूप झाल्या आहेत. आता मात्र ही नैसर्गिक संपदा राष्ट्राची तिजोरी भरत आहे. आपण कोळसा आणि खनिज क्षेत्रात देखील सुधारणा केल्या आहेत. 2014 साली आम्ही पारदर्शक प्रक्रिया लागू करत खनिज साधन संपत्तीचा लिलाव केला. आम्ही सुधारणांची प्रक्रिया पुढेही सुरू ठेवली, म्हणजे वैध परवान्याची काहीही शुल्क न घेता हस्तांतरण करताना 50% प्रोबिशसची मुक्त बाजारात स्वयं विक्री, लवकर कार्यान्वयनावर 50% सवलत. गेल्या एका वर्षातच खाण क्षेत्राचा सुमारे 14,000 कोटी रुपयांवरून सुमारे 35,000 रुपयांपर्यंत वाढवला आहे. महसूल वाढवलाय आणि या लिलावातून जितका महसूल आला तो सगळा राज्य सरकारांना मिळाला आहे. हा निर्णय आम्ही घेतला ही सर्वात मोठी गोष्ट आहे. या ज्या सुधारणा लागू झाल्या त्यामुळे राज्यांचंच भलं झालं आहे आणि राज्यांचं भलं झालं तर त्यातच देशाचंही भलं आहेच. सहकार्यात्मक संघराज्याचा इतका मोठा निर्णय आम्ही केला आणि ओदिशा या सुधारणा लागू करण्यात देशभरात अग्रेसर राज्य ठरलं आहे. मी ओदिशाच्या मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो की त्यांच्या सरकारनं सगळ्या सुधारणांसाठी खांद्याला खांदा लावून काम केलं आहे. आदरणीय सभापती महोदय, इथे आज अशीही चर्चा झाली की आम्ही इतिहास बदलायला निघालो आहोत. अनेकदा असं बोललं जातं, बाहेर देखील बोललं जातं, काही लोक लिहूनही जातात. मी निरीक्षण करतोय की काँग्रेस एक प्रकारे शहरी नक्षलवादी विचारसरणीच्या आहारी जाते. त्यांच्या संपूर्ण विचार पद्धतीवर शहरी नक्षलवाद्यांनी कसं नियंत्रण मिळवलं आहे आणि म्हणूनच त्यांचे सगळे विचार, कारवाया विध्वंसक बनल्या आहेत. आणि देशासाठी देखील हा चिंतेचा विषय आहे. यावर आपल्याला गांभीर्यानं विचार करावा लागेल. शहरी नक्षलवाद्यांनी अतिशय चातुर्यानं काँग्रेसच्या या दुर्दशेचा फायदा उचलत त्यांच्या मानसिकतेवर पूर्ण ताबा मिळवला आहे, त्यांच्या विचारसरणी ताबा मिळवला आहे आणि त्यामुळे वारंवार ही लोक म्हणतायत की इतिहास बदलला आहे. आदरणीय सभापतीजी, आम्हाला फक्त काही लोकांची स्मरणशक्ती जरा तल्लख करायची आहे, जरा त्यांची स्मरणशक्ती वाढवायची आहे. आम्ही कुठलाही इतिहास बदलत नाही. काही लोकांचा इतिहास काही वर्षांपासूनच सुरू होतो. आम्ही जरा तो थोडा आधी जाऊन घेऊन जातोय, बाकी काही करत नाही. जर त्यांना 50 वर्षांच्या इतिहासात आनंद मिळत असेल, कुणाला 100 वर्षांच्या इतिहासात मजा येत असेल तर आम्ही त्यांना 200 वर्ष जुन्या इतिहासात घेऊन जाऊ. कुणाला 200 वर्षांचा इतिहास आवडत असेल तर आम्ही त्यांना 300 वर्ष मागे घेऊन जातो. आणि जेव्हा 300-350 वर्ष मागे जाऊ तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येणारच. तर आम्ही त्यांच्या स्मरणशक्तीला धार लावतो. आम्ही इतिहास बदलत नाही आहोत. आता काही लोकांचा इतिहास केवळ एका कुटुंबापुरताच मर्यादित आहे, त्याला आपण काय करणार? आता इतिहास तर खूप मोठा आहे, त्यात अनेक पैलू आहेत, पुष्कळ चढउतार आहेत आणि आम्ही इतिहासाच्या दीर्घकालीन कालखंडाचं स्मरण करण्याचा प्रयत्न करतो आहोत. कारण आपला गौरवास्पद इतिहास विसरून जाणं आपल्या देशाच्या भविष्यासाठी हितकारक नाही आणि आम्ही आमची ही जबाबदारी समजतो. आणि याच इतिहासातून धडा घेत आम्ही येत्या 25 वर्षात
देशाला नव्या उंचीवर घेऊन जाण्याचा विश्वास लोकांमध्ये निर्माण करतो आहोत, करायचा आहे. आणि मला असं वाटतं की हा अमृत कालखंड आता याच दिशेनं पुढे जाणार आहे. याच अमृत कालखंडात आपल्या मुली, आपले युवक, आपले शेतकरी, आपले गाव, आपले दलित, आपले आदिवासी, आपले मागास लोक, समाजातल्या प्रत्येक घटकाचं त्यात योगदान असावं, त्यांचा सहभाग असावा. त्यांना घेऊन आपण प्रगतीची वाटचाल करावी. कधीकधी आपण 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाकडे बघूया. आपल्या आदिवासी प्रदेशांनी 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात जे योगदान दिलं, आपलं योगदान दिलं, त्याविषयी आपल्याला कधीच काही शिकवलंच गेलं नाही. इतिहासातल्या इतक्या महान सुवर्ण पानांचा आपल्याला विसर कसा काय पडू शकेल? आणि आम्ही या सगळ्या गोष्टी लोकांना आठवून देण्याचा प्रयत्न करतो आहोत. देश आत्मविश्वासानं भरलेला असावा, देश प्रगती करणारा असावा, देश पुढे गेला पाहिजे. आदरणीय सभापतीजी, महिलांच्या सक्षमीकरणाला देखील आम्ही प्राधान्य दिलं. भारतासारखा देश आणि देशातली 50% लोकसंख्या आपल्या विकास यात्रेमध्ये जे सबका प्रयास हे जे तत्व आहे, त्या सबका प्रयासमध्ये सर्वात मोठा वाटा आपल्या माता भगिनींचा आहे. सबसे बड़ी भागीदार हमारी माताएं बहनें हैं। देशातली ही 50% लोकसंख्या आहे. और इसलिए आणि भारतीय समाजाचं हे वैशिष्ट्य आहे की आपण आपल्या परंपरांमध्ये सुधारणा करतो, बदल देखील करतो. हा जिवंत समाज आहे. प्रत्येक युगात असे महापुरुष असतात जे आपल्या समाजातल्या अनिष्ट प्रथा परंपरांपासून समाजाला मुक्त करण्याचा प्रयत्न करतात. आणि आज आपल्याला माहिती आहे आज हम जानते हैं की महिलांविषयी भारतात आज काही नव्यानं चिंतन केलं जात नाहीये. पहले से आधीपासूनच आपल्याकडे हे चिंतन कायमच होत आलेलं आहे. त्यांच्या सक्षमीकरणाला आम्ही प्राधान्य दिलंय. आम्ही प्रसूती रजा वाढवली, तर त्यातून एक प्रकारे महिला सशक्तीकरण आणि कुटुंब सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या दिशेनं आम्ही काम करत आहोत. शाम हम काम कर रहे हैं। बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाचा परिणाम म्हणून आज उसका परिणाम है स्त्री पुरुष लैंगिक समान गुणोत्तरात आपल्याकडे जो असमतोल होता त्यात आपण पुष्कळच उत्तम स्थितीत पोहोचलो आहोत. आणि जी आकडेवारी येते त्यात तर काही ठिकाणी कुछ स्थानों पर तो हमारे यहाँ पुरुषांपेक्षा माता भगिनींचं प्रमाण जास्त आहे. ये बड़े हा ना अतिशय आनंदाचा विषय आहे, गौरवास्पद विषय आहे. असे वाईट दिवस आपण पाहिले आहेत आणि त्यातून आपण बाहेर देखील आलो आहोत. आणि म्हणूनच आपल्याला यासाठी आणखी प्रयत्न करायला हवेत. आज आपल्या मुली NCC मध्ये आहेत, हवाई दलात आहेत, नौदलात आहेत. में हमारी बेटियां हैं, वायुसेना में बेटियां हैं, जल हमारी नौसेना में हमारी बेटियां हैं। 3 तलाकची दुष्ट प्रथा आपण संपवली आहे. मी जिथे जिथे जातो तिथे मला यासाठी माता भगिनींचा आशीर्वाद मिळतो. कारण 3 तलाकची प्रथा जेव्हा संपते होती है तब तेव्हा केवळ मुलींनाच न्याय मिळतो असं नाही, तिच्या पित्यालाही न्याय मिळतो, त्या भावालाही न्याय मिळतो ज्याची बहीण 3 तलाकमुळे घरी परत येते. आणि म्हणूनच हा कायदा संपूर्ण समाज कल्याणासाठी आहे, पूर्ण समाजाच्या कल्याणासाठी आहे. हे केवळ महिलांसाठी आहे आणि पुरुषांसाठी नाही आहे असं नाही. हे मुसलमान पुरुषांसाठी देखील तेवढंच उपयुक्त आहे. कारण तोही कोणत्या तरी लेकीचा बाप आहे ना, कोणत्या तरी लेकीचा भाऊ आहे. किसी बेटी का बाप है, वो भी किसी बेटी का भाई है। त्यामुळे हा कायदा त्यांचंही भलं करणारा आहे, त्यांनाही सुरक्षा देणारा आहे. और इसलिए आणि म्हणून काही कारणाने लोक बोलू शकत नसतील कदाचित, पण यामुळे सगळ्यांना आनंद झाला आहे. एक गौरव का आनंद का भरते हैं। काश्मीरमधून आम्ही कलम 370 हटवलं, तिथल्या माता भगिनींना सक्षम केलं. पावर किया त्यांना जे अधिकार नव्हते ते अधिकार आम्ही त्यांना मिळवून दिले. है। और उस अधिकारों के कारण आणि अधिकारांमुळे आपली ताकद वाढली आहे. उम्र में आज मुलींच्या लग्नाचं वय काय कारण आहे की स्त्री आणि पुरुषाच्या वयात अंतर असायला हवं? काय गरज आहे? जर मुलगा मुलगी समान असतील तर तसे प्रत्येक जागी असायला हवे. आणि म्हणूनच मुलांचं आणि मुलींचं लग्नाचं वय समान असावं या दिशेने आम्ही पुढे चाललो आहोत. मला विश्वास आहे की आता काही काळानंतर आपल्या सभागृहात या विषयावर देखील योग्य निर्णय होऊन आपल्या माता भगिनींच्या कल्याणाचा मार्ग मोकळा होईल. आदरणीय सभापतीजी, हे वर्ष गोव्याला 60 वर्ष झाल्याचं महत्त्वाचं वर्ष आहे. गोवा मुक्तीची 60 वर्ष पूर्ण झाली आहेत. मी आज जरा त्याविषयीचं चित्र इथे स्पष्ट करू इच्छितो. आमचे काँग्रेसचे मित्र जिथे कुठे असतील, ऐकत असतील, गोव्याचे लोकही नक्कीच माझं बोलणं आज ऐकत असतील. जर सरदार साहेब ज्या प्रकारे सरदार पटेल यांनी हैदराबादसाठी रणनीती तयार केली, पुढाकार घेतला, ज्या प्रकारे सरदार पटेल यांनी जुनागडसाठी रणनीती तयार केली, पावलं उचलली,
त्याचप्रमाणे जर सरदार साहेबांपासून प्रेरणा घेत गोव्यासाठी सुद्धा तशीच रणनीती तयार केली असती तर गोव्याला भारत स्वतंत्र झाल्यानंतरही 15 वर्ष गुलामीत काढावी लागली नसती. भारताच्या स्वातंत्र्याच्या 15 वर्षानंतर गोवा स्वतंत्र झाला आणि त्यावेळची 60 वर्ष जुनी वर्तमानपत्र आपण पाहिलीत, तेव्हाच्या प्रसारमाध्यमांच्या बातम्या पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल की तेव्हाचे पंतप्रधान आपली आंतरराष्ट्रीय प्रतिमा कशी जपली जाईल याचीच त्यांना अधिक चिंता होती. जगात माझी प्रतिमा खराब झाली तर, आणि म्हणूनच त्यांना असं वाटत होतं की गोव्यातल्या वसाहतवादी सरकारवर आक्रमण केलं तर जागतिक स्तरावर त्यांची जी एक शांतिप्रिय नेता म्हणून प्रतिमा होती ती प्रतिमा खराब होईल, तिचा चक्काचूर होईल. आणि म्हणूनच त्यांनी ठरवलं की गोव्याचं जे काय व्हायचं ते हो, गोव्याच्या नागरिकांना काय सोसावं लागते ते सोसू दे, माझी आंतरराष्ट्रीय प्रतिमा खराब व्हायला नको. म्हणूनच जेव्हा तिथे सत्याग्रही लोकांवर गोळ्या चालवल्या जात होत्या, परदेशी सत्ताधीश जेव्हा गोळ्या चालवत होते, भारताचाच भाग असलेल्या सत्याग्रहींवर गोळ्या चालवल्या जात होत्या, आपल्याच गोव्याच्या सत्याग्रहींवर गोळ्या चालवल्या जात होत्या, त्यावेळी आपले पंतप्रधान म्हणाले होते की मी सैन्य पाठवणार नाही, मी सैन्य देणार नाही. सत्याग्रहींची मदत करायला त्यांनी नकार दिला होता. हा काँग्रेसने गोव्यावर केलेला अन्याय आहे आणि गोव्याला 15 वर्षांपेक्षा जास्त काळ गुलामीच्या साखळदंडात अडकवून ठेवलं. गोव्याच्या अनेक वीरपुत्रांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली, लाठ्या गोळ्या खाव्या लागल्या. ही अवस्था गोव्याची काँग्रेसनं केली. पंडित नेहरूजी यांनी 15 ऑगस्ट 1955 पंतप्रधान असताना 1955 को पंडित नेहरू ने त्यांचं वचन मी इथे उद्धृत करतो आहे. आणि माझे काँग्रेसचे मित्र जर आज इथे असते तर नेहरूजींचं नाव ऐकून त्यांचाही दिवस चांगला गेला असता. और इसलिए उनकी प्यास बुझाने के लिए मैं बार-बार नेहरू जी को भी याद करता हूं. आजकल नेहरूजी म्हणाले होते, लाल किल्ल्यावरून म्हणाले होते, मी त्यांना कोट करतोय, कोणीही या भ्रमात राहू नये, भाषा बघा, कोणीही भ्रमात राहू नये की आम्ही तिथे लष्करी कारवाई करू. कुठलंच लष्कर गोव्याच्या जवळपास नाही. आतल्या लोकांना वाटतंय की कोणी गोंधळ घालून अशी परिस्थिती निर्माण करेल की आम्ही लष्कर पाठवायला बाध्य होऊ. आम्ही लष्कर पाठवणार नाही. आम्ही हा प्रश्न शांततापूर्ण मार्गानं हा निर्णय घेऊ. सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी. हा हुंकार 15 ऑगस्टला गोवावासियांच्या आकांक्षांच्या विरुद्ध काँग्रेस नेत्यांचं विधान होतं. पंडित नेहरूजी पुढे म्हणाले होते, जे लोक तिथे जात आहेत, लोहियाजी यांच्यासह सगळे लोक तिथे सत्याग्रह आंदोलन करत होते. देशाचे सत्याग्रही जात होते. आमचे जगन्नाथराव जोशी, कर्नाटक केसरी, त्यांच्या नेतृत्वात सत्याग्रह सुरू होता. पंडित नेहरूजी काय म्हणाले, जे लोक तिथे जात आहेत त्यांना तिथे जाणे लखला बसो. बघा, थट्टा बघा. देशाच्या आपल्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या माझ्याच देशबांधवांसाठी काय भाषा, किती अहंकार आहे. ते लोक तिथे जात आहेत त्यांना तिथे जाणं लखला बसो. मात्र हे सुद्धा लक्षात ठेवा, स्वतःला सत्याग्रही म्हणवता तर सत्याग्रहाचे नियम, सिद्धांत आणि मार्ग देखील लक्षात ठेवा. सत्याग्रहाच्या पाठीशी लष्कर कधी नसतं आणि ना लष्कराची मदत मागितली जाते. त्यांना असंच असहाय्य सोडून दिलं गेलं. माझ्याच देशातल्या नागरिकांना हे असं गोव्यासोबत झालं. गोव्याची जनता काँग्रेसचं हे वर्तन कधीही विसरू शकणार नाही. आदरणीय सभापती महोदय, आम्हाला इथे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर देखील खूप खूप मोठमोठी शिकवण दिली गेली आणि रोज आम्हाला याविषयी उपदेश केला जातो. मी जरा आज एक घटना सांगू इच्छितो आणि ही घटना देखील
गोव्याच्या एका सुपुत्राविषयीचीच घटना आहे. गोवा के गोव्यातल्या एका सन्माननीय गोव्याच्या एका भूमिपुत्राची ही कथा आहे. अभिव्यक्तीबाबत संबंध में काय होत होतं, होता था कसं होत होतं, होता था मी उदाहरण देऊ इच्छितो. चाहता हूं. व्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्यांचा इतिहास मी आज उघड करतो आहे. काय केलं आहे. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे आज पूर्ण देश आज पूरा दुःखी आहे. देशाची मोठी हानी झाली आहे. मात्र लता मंगेशकर यांचं कुटुंब गोव्यातलं आहे. लेकिन उनके पण त्यांच्या कुटुंबाशी कसं वर्तन केलं गेलं कैसा सलूक किया हे देखील देशाला समजायला पाहिजे. लता मंगेशकर यांचे लहान बंधू भाई पंडित हृदयनाथ मंगेशकरजी गोव्याचे सुपुत्र, गौरवपूर्ण गोव्याचे भूमिपुत्र, धरती का बेटा त्यांना आकाशवाणीतून काढून टाकण्यात आलं. दिया गया. वो ऑल इंडिया रेडियो ते आकाशवाणीत नोकरी करायचे. आणि त्यांचा गुन्हा काय होता. त्यांचा गुन्हा हा होता की त्यांनी उन्होंने वीर सावरकर यांची देशभक्तीपूर्ण कविता आकाशवाणीवर सादर केली. ऑल इंडिया रेडियो पर प्रस्तुति दी. आता बघा, हृदयनाथजी यांनी एका मुलाखतीत सांगितलं, उनका इंटरव्यू ही मुलाखत उपलब्ध आहे. उन्होंने ते मुलाखतीत म्हणाले, जब वो जेव्हा ते सावरकरजींना भेटले होते आणि म्हणाले की मी तुमचं गीत मला सादर करण्याची इच्छा आहे, त्यावेळी सावरकर त्यांना म्हणाले, तुम्हाला तुरुंगात जायचं आहे का. माझी कविता गाऊन तुरुंगात जायची इच्छा आहे. चाहते हो क्या मात्र हृदयनाथजी यांनी त्यांच्या देशभक्तीपर कवितेला संगीत दिलं. उसे संगीतबद्ध किया 8 दिवसात त्यांना आकाशवाणीवरून और काढून टाकण्यात आलं. निकाल दिया. हे तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. या स्वातंत्र्याबद्दलच्या खोट्या गोष्टी तुम्ही देशासमोर ठेवल्या आहेत. सामने आपने रखी है. काँग्रेस सरकारच्या काळात कशा प्रकारे अन्याय झाला, केवळ गोव्याचाच नाही हृदयनाथ मंगेशकर जी गोवा के बेटे के साथ हुए ऐसे नहीं. तर त्याची यादी खूप मोठी आहे. मजरू सुलतानपुरी यांना पंडित नेहरू यांच्यावर टीका करण्यासाठी 1 वर्ष तुरुंगात काढावं लागलं होतं. नेहरूजींच्या वर्तनावर टीका करण्यासाठी प्राध्यापक धर्मपालजी यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं. को जेल में डाल दिया गया था. प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांना आणीबाणीत इंदिरा गांधी यांच्या समोर न झुकल्यामुळे, झुकने के कारण आणीबाणीच्या बाजूने न बोलल्याबद्दल त्यांना आणीबाणीत काढून टाकण्यात आलं होतं. काल में उनको भी निकाल दिया गया था. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की एका विशेष कुटुंबाच्या विरोधात जर कोणी जरा आवाज केला, जरा डोळ्यावर करून पाहिलं तर काय होतं. सीताराम केसरी यांना आपण सगळे चांगलेच ओळखतो. आपल्याला माहिती आहे त्यांच्यासोबत काय झालं होतं. आदरणीय सभापतीजी, माझी सभागृहातल्या सदस्यांना सर्वांना प्रार्थना आहे की भारताच्या उज्ज्वल भविष्यावर विश्वास ठेवा. 130 कोटी देशवासियांच्या सामर्थ्यावर आपण विश्वास ठेवावा. आपण मोठी उद्दिष्ट घेऊन याच सामर्थ्याच्या बळावर देशाला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी आपण कृतसंकल्प व्हावं. आदरणीय सभापतीजी, आपल्याला माझं तुझं आपलं परक या परंपरा नष्ट कराव्या लागतील आणि एक मतानं, एक भावनेनं, एक उद्दिष्ट घेऊन आपल्याला त्याकडे वाटचाल करायला हवी. हीच काळाची गरज आहे. हा आपला सुवर्ण काळ आहे. संपूर्ण जग भारताकडे मोठ्या आशेनं बघतोय. अशा वेळी आपण ही संधी गमावता कामा नये. देशबांधवांच्या कल्याणासाठी यापेक्षा मोठी कोणती संधी येणार नाही. या संधीचं आपण नक्कीच सोनं करायला हवं. पुढच्या 25 वर्षाचा प्रवास आपल्याला कुठून कुठे घेऊन जाऊ शकतो. आपल्या देशाचा आणि आपल्या परंपरांचा आपल्याला अभिमान वाटायला हवा. आणि सभापतीजी, आम्ही मोठ्या विश्वासानं
सर्वांना एकत्र घेऊन वाटचाल करणार आहोत. हेच तर आपल्या शास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. सम गच्छध्वम सम वदध्वम सम वो मनांसी जानताम. म्हणजे आपण एकत्र वाटचाल करू, एकत्रितपणे काम करू. याच आवाहनासह इसी आह्वान के साथ मी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला अनुमोदन देतो, त्यांचे करता हूं, आभार देखील मानतो. करता हूं. आणि या सर्व आदरणीय सदस्यांनी सदस्यों ने इथे जो सहभाग दिला, सहभाग किया, आपले विचार मांडले, रखे, त्याबद्दल त्यांचेही मी खूप खूप आभार मानतो. खूप खूप धन्यवाद.